पहिला हुक बघून तुम्हाला तर आता कळलंच असेल. तर आजही ना आम्ही चाललेलो साताऱ्यात असलेल्या नामांकित हिंद केसरी पुसेगाव मैदानाला. पेट्रोल टाकून घेतलं आणि अर्धा ते पाऊण तासात आम्ही पोहोचलो पुसेगावात. त्यानंतर आम्हाला गाडी अशा ठिकाणी लावायची होती की लगेच सापडत, कारण जाताना कुठून कुठला रस्ता गेला तेच कळत नाही. आमचं चाललंय काय आणि हे करतोय काय ते बघा नुसतं. आता आम्ही फायनली त्या ठिकाणी पोहोचलो, पण आमचं नशीब एवढं खराब आहे ना, आम्ही जायच्या आधी सगळे गट पळाले होते ना. आता सेमी फायनलची तयारी चालू होती. थांबा तुम्हाला गर्दी किती आहे ते दाखवतो. आणि एवढी गर्दी फक्त हिंद केसरी मैदानालाच असते. आता चला म्हणलं तेवढ्यात बैल तरी बघून येऊ, कारण का सेमीफायनल तसा पण वेळ लागणारच होता. आता मला सांगा एवढी गर्दी कोणत्या बैलाला बघायला झाली असेल? तर एवढी गर्दी आहे ना फक्त मथुरला बघायला झालेली. मथुर काय आम्हाला नीट दिसत नाही, तरी पण एक एक करून सगळे बैल बघितले. सगळं बघून झाल्यावर चला म्हणलं आता लवकर, नाही तर सेमीफायनल पण बघायला भेटायची नाही. तिथून जाऊन आम्ही आहे ना डायरेक्ट डोंगराव थांबलो आणि इथून आहे ना पुढचा सीन एकदम भारी दिसत होता बरं का. आता आहे ना सेमीफायनलचे एका पाठोपाठ एक एक गट पळत होते. शर्यत चालू असताना जो लोकांचा क्राऊड असतो ना त्याचा आनंदच काय वेगळा आहे. एकदा का फायनलची लाईन क्रॉस झाली ना तर बैल कुठं जातील हे सांगता पण येत नाही. माझे जे मित्र आहेत ना ते पहिल्यांदा शर्यत बघायला आले होते, त्यामुळे आम्ही लांबच थांबलो होतो. आता घरी जायचं म्हणत होते, पण तेवढ्यात म्हणलं थांबा आता मथुरला बघूनच जाऊ. मथुरच्या निकालाच्या लोकांना एवढी आतुरता लागली होती की काय सांगायलाच नको. आणि फायनली मथुर फायनलला गेल्यावर लोकांचा क्राऊड बघा. त्यानंतर निघालो आता आम्ही घरी. फायनल बघितली असती पण लय उशीर होईल, त्यामुळे म्हणलं मोबाईल मध्येच बघूया. त्यानंतर आम्हाला जाताना थांबायचं होतं श्री सेवागिरी महाराज यांच्या मंदिरात. सुजित भाऊने ट्रॅफिक मधून गाडी काढून आम्ही पोहोचलो त्या जागेवर. आणि तुम्हाला माहितीये का या वृक्षाला अन्नदाता पिंपळ वृक्ष का म्हणतात? कारण नाही ना असं म्हणतात की श्री सद्गुरू महाराज यांना या झाडाने भिक्षा म्हणजे पीठ दिले होते. सगळीकडचं आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.